नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगेचा मस्त असा साधासुद्धा पण झणझणीत असा रस्सा. तर त्यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत 3. शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि बारीक तुकड्यामध्ये कट करून घ्यायच्या. शेंगा कट करताना निघेल तेवढी साल काढून घ्यायची. शेवगा हा आरोग्यासाठी किती चांगला आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि त्याचे किती फायदे आहेत. सोबत घ्यायचा आहे 1 कांदा मध्यम आकाराचा आणि 1 टोमॅटो. सगळे जिन्नस चिरून घ्यायचे व्यवस्थित. तर याच्यामध्ये आपण फार काही मसाले घालणार नाही आहोत. तर 1 मध्यम आकाराचा कांदा चिरला, टोमॅटो चिरून घेऊया आणि फोडणी करूया. आमच्याकडे अशाच पद्धतीने रस्सा जो आहे तो बनवला जातो. शेवग्याच्या शेंगेचा रस्सा, कधी सूप किंवा कधी सुकी भाजीसुद्धा खूप छान लागते. तर आता गॅसवरती कढई ठेवली आहे मी. तेल घालायचं, मोहरी घालायची. मोहरी तडतडली, कढीपत्ता घालायचा, कापून घेतलेला कांदा घालायचा. कांदा लालसर रंगावर आला की याच्यामध्ये घालायचा टोमॅटो मिनिटभर परतून घ्यायचा आणि शेंगा घालायच्या. अगदी साध्यासुद्धा पद्धतीने पण खूप छान असा रस्सा तयार होतो. आता टोमॅटो घालूया. सोबत घालूया मसाले. मसाल्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे. कारण घाटी मसाल्यामध्ये खूप सारे मसाले असतात आणि गरम मसाला जरी जास्त झाला तरी तो चरचरीत अशी चव येते त्याला. सोबत घालूया इथे शिजलेली डाळ. तर 2 चमचे डाळ घातली आहे मी शिजवून घेतलेली. याच्यामुळे रस्सा असा घट्टसर तयार होतो. सगळे जिन्नस तेलामध्ये छान परतून झाले की घालायची शेवग्याची शेंग आणि पाणी हे आपल्या आवडीनुसार म्हणजे अंदाजे घालायचं आहे. तर इथे मी जवळजवळ 3 ते 4 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि त्यासाठीचा तो मसाला घातलेला. आता बाकी इथे मी गूळ किंवा चिंच वगैरे काहीही घालणार नाही आहे, कारण मी याचा रस्सा झणझणीत असा तयार करणार आहे. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागतो हा रस्सा. तर जवळजवळ 7 ते 8 मिनटं शिजल्यानंतर शेंग ही आपली अशी शिजलेली आहे. आता घालायचं याच्यामध्ये 2 चमचा शेंगदाण्याचं कूट. आता शेंगदाण्याचं कूट सोडलं तर बाकी वाटण वगैरे काहीही घातलेलं नाही आहे मी याच्यामध्ये, किंवा आलं लसूण पेस्ट, खोबरं काहीही नाही. आणि तरीसुद्धा रस्सा बघा किती छान तयार झालेला आहे. खूप छान असा रस्सा तयार होतो, अगदी सगळ्या आवडीने खातील असा आणि कमी मसाल्यातला. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. स्वस्त रहा, मस्त रहा, आमच्या रेसिपीज पाहत रहा. चला आणि भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपीसोबत. अगदी ही साधी सिंपल रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि असा हा आमचा घाटी पद्धतीचा शेवग्याच्या शेंगेचा रस्सा तयार झालेला आहे.